ए हब्बू ऐक वाह 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 क्या बात है वाह. मी व्यंकटेश भोंडे चा पोलीस एक्स पोलीस. म्हणजे मॅडमवर ज्याने हल्ला केला त्याचं नाव काय? सँडी. काही व्यसन वगैरे चावतो का? पिंजरात आहे तो चावतो का? पेडिग्री मस्त असते बरं का. तुम्ही खाल्लं की नाही कधी? तुमचं सेक्स लाईफ कसं होतं? आणि इन्शुरन्सचा काय संबंध आहे? जीव घ्यावा असं स्मिताने काय केलं असेल? Save the dog! Save the dog! नमस्कार मंडळी. आज आपल्या संघात आपल्या सगळ्यांचं लाडकं आणि सगळ्यांचं आवडतं सौरभ गोखले सर. तर सौरभ दादा, ज्या कलाकारांची नाटकं बघत आपण लहानाचं मोठं झालो, अशा कलाकारांच्या बरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटतं? खूप भारी वाटतं, कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांचा गेल्या कित्येक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी खूप मोठमोठी नाटकं केली आहेत, खूप चांगले सिनेमे दिलेत आपल्याला. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना शिकायला खूप मिळतं. आणि मी असा माणूस आहे की जो वर्कशॉपला न जाता ऑब्झर्वेशनमधनं आणि लोकांबरोबर काम करताना शिकणं जास्त एन्जॉय करतो. त्यामुळे माझ्यासाठी तर एका नवीन कॉलेजला एका चालू वर्कशॉपला गेल्यासारखं ते होतं. त्यामुळे मी प्रत्येक सीन प्रत्येक टेक त्यातला खूप एन्जॉय केला. मग प्रशांत दामले सर, संजय मोने सर, शरद पोंक्षे सर, ह्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना ऑब्झर्व केलंय का की बाबा ह्यांच्याबद्दल असं एखादा विशेष गुण? हां, हो, मी ऑब्झर्व खूप केलं आहे. शरददादांबरोबर याच्या आधी मी सिरियल पण केली आहे, संजय मोने सरांबरोबर पण केली आहे, प्रशांत दामले सरांबरोबर पहिल्यांदाच काम केलं. आणि मला माहीत नव्हतं त्यांची वर्किंग स्टाईल काय आहे. पण मला एक जाणवलेलं चांगली गोष्ट ही की कदाचित लोकांना ती माहीत नसेल. लोकांना असं वाटतं की प्रशांत दामले सर कदाचित स्ट्रिक्ट असतील किंवा फार कमी बोलत असतील, पण तो माणूस समोरच्याला इतका सांभाळून घेतो आणि इतके ते छान इंटरॅक्ट करतात समोरच्याशी की अगदी नवीन कलाकार जरी असेल तरी तो खुलत जातो आणि तो रिस्पॉन्ड छान करतो. आणि त्यामुळे तो ओव्हरऑल सीनचा इम्पॅक्ट खूप छान होतो आणि सगळ्यांचंच काम खूप छान होतं. त्यामुळे ते जे सांभाळून घेतात आणि त्यांच्याकडनं जे शिकायला मिळतं दॅट इज अमेझिंग. अरे वा, म्हणजे नवख्या कलाकारांनी सगळ्यांनी सांभाळून वगैरे घेतात ते. मग पहिल्यांदाच नाटकातले एवढं मोठं दिग्गज कलाकार एकमेकांच्या समोरासमोर येतात, ज्यांची प्रत्येकाची स्वतःची सेपरेट एक अशी नाटकं आहे ती. अशा कलाकारांच्या बरोबर काम करताना तुम्हाला वेगळा काय अनुभव आला? वेगळा अनुभव मला वाटतं हाच म्हणेन की प्रत्येकाचं काहीतरी एका वेगवेगळ्या विषयावरचं किंवा एका त्यांच्या प्रत्येकाच्या काही वेगळ्या स्टाईल्स आहेत किंवा काम करण्याच्या बाबतीत. आता प्रशांत दामले म्हणलं तर ते ह्युमरस सीन्स खूप छान करतात. पण मला त्यांच्याबद्दलची अजून एक वेगळी गोष्ट कळली की इमोशनल सीन्स ते तितक्याच ताकदीने करू शकतात. त्यामुळे मला वाटतं तो फॅक्टर मी कधी अनुभवला नव्हता, कारण आपण पाहिलीत त्यांची कॉमेडी नाटकं पाहिलीत. सो तो एक अँगल मला खूप छान शिकायला मिळाला की हाच माणूस एका दुसऱ्या पद्धतीचं कामही कसं करू शकतो हँडल. संजय मोने सरांना आपण बघितलं ह्युमरस सीन्समध्ये, बघितलं सिरियस सीन्समध्ये, ते लिहितात खूप छान. पण कुठल्या तरी मधल्या 2 ओळींच्या मधल्या काही गोष्टी काढून त्यातल्या बारीक बारीक रिॲक्शन्स आणि या गोष्टी कशा वर्कआउट करायच्या हे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. सुबोध हा खूप ताकदीचा कलाकार आहे. मी त्याला तो माझ्यापेक्षा अगदी 1-5 वर्षांनी मोठा आहे, पण त्याला मी खूप बघतोय. शाळेत असल्यापासून मी त्याचं काम बघतोय आणि मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं की तो काय करतो. पण त्याची पण स्टाईल आणि तो प्रत्येक वाक्य कसं वर्कआउट करतो हे मला बघणं माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं होतं. त्या बात आहे. मग जेव्हा चित्रपटाची पहिल्यांदा स्क्रिप्ट तुमच्या हातात आली आणि ती वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय रिॲक्शन? माझ्या मनात रिॲक्शन हीच होती की काही नाही, हे केलंच पाहिजे. कारण
आपण मराठी सिनेमा म्हणलं की आपल्याला एक ठराविक काही वेळेला आपल्यासमोर स्टोरीज असतात की कदाचित लव्ह स्टोरी असेल किंवा काही, पण मला वाटतं एका गुप्तहेराबद्दल असलेली गोष्ट अशी पहिल्यांदाच आहे. आणि तो गुप्तहेरसुद्धा प्रॉपर गुप्तहेर नाही, तर तो एका अशा केसवर काम करतो की जिथे तो एका इन्शुरन्स कंपनीकडनं त्याला अपॉइंट केलं आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग स्टोरी. आणि सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ती सगळी स्टोरी रिव्हॉल्व होते एका बुबू किंवा एका कुत्र्याच्या आसपास, आणि त्याच्याबद्दल ती स्टोरी तुम्हाला काही गोष्टी सांगते. स्ट्रे डॉग्सबद्दल एक खूप चांगला मेसेज तुम्हाला देते. त्यामुळे मला ती फिल्मचं स्क्रिप्ट हातात आल्या आल्या मी बाकी काही विचार केला नाही, मी भरतला हो म्हणून सांगितलं लगेचच. मग तुम्हाला कुत्रा मनापासून पाहायला आवडतं का? प्रचंड. आता हे तू बघत असेल की मला पेट्सबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि मी त्यांची खूप काळजी घेतो, कारण मला वाटतं इतकं निरपेक्ष आणि असं प्रेम तुम्हाला बाकी कोणाकडनं मिळत नाही. माणसाची प्रेम तुमच्यावर करताना काहीतरी अपेक्षा असते, मित्रांची म्हणा, नातेवाईकांची म्हणा, पण मला वाटतं हा एकमेव असा प्राणी आहे की जो तुम्हाला काही नाही, तुमच्यावर फक्त मनापासून प्रेम करतो. म्हणजे तुम्ही, म्हणजे मला बाहेर, घरातनं बाहेर जाताना जेव्हा ती समोर उभी असते आणि म्हणत असते, म्हणजे तिच्या डोळ्यात कळतं की प्लीज जाऊ नको, पण आपल्याला जावं लागतं. त्यामुळे ते प्रेम काय आहे ना, हे मला खूप आधीपासून माहिती आहे. माझ्याकडे आधीपासून पेट्स आहेत, त्यामुळे मला बुबू मनापासून आणि प्रचंड प्रेम आहे माझं. म्हणजे एक वेळ माणसांबरोबर राहणार नाही कदाचित, पण यांना सोडणार नाही. मग लहानपणी किंवा ह्याच्या अगोदर असं काय कधी घडलंय कुत्र्यांबरोबर की बाबा तवा मला पासून लय भीती वाटते असं काय? लहानपणी मला खरं तर भीती वाटायची, अगदी लहान असताना. एकदा शाळेत असताना मी क्रिकेट खेळायला ग्राउंडवर मित्रांबरोबर गेलो होतो. म्हणजे तो दिवस खरं तर जेव्हा माझी कुत्र्यांबद्दलची भीती गेली मनातली. आणि क्रिकेट खेळायला गेलो आणि मी एका लांब पिचपासून लांब असं फिल्डिंग करत होतो आणि मला माहीत नव्हतं की माझ्या मागे तिथे एका कुत्रीने पिल्लं दिली आहेत. तिथे एक शेड होती, त्या शेडच्या जवळ मी होतो आणि अचानक ती कुत्री माझ्यावर अटॅक करून आली आणि ती चावायला माझ्या अंगावर तिने उडी मारली आणि मी पॅनिक झालो आणि मी तिला पकडून धरलं. हवेत मी तिला पकडलं आणि जमिनीवर दाबून धरलं आणि मी जवळ, आणि माझे सगळे मित्र पळून गेले ते बघून, आणि मी एकटाच होतो आणि मी खूप आरडाओरडा करत होतो. मग तिथला वॉचमन आला आणि ती कुत्रीला मी धरून ठेवलं होतं. मग त्यांनी तिला धरलं आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब काही प्रॉब्लेम नाही आहे, तिला सोडून द्या, ती काही करणार नाही, मी आहे इथे, पिल्लं आहेत त्यामुळे. आणि मग तेव्हापासून माझ्या मनातली भीती गेली की ते उगच कोणी तुमच्यावर अटॅक करायला किंवा असं जात नाही. त्यामुळे मला वाटतं प्राण्यांची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आणि ह्याचा अँगल खूप वेगळा असतो. तेव्हापासून माझ्या डोक्यातली ती भीती गेली. अच्छा. मग प्रशांत दामले सर हे नाटकाचं लय मोठे बादशाह आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना मान्य आहे. मग अशा बादशाच्या बरोबर काम करताना तुमच्या मनामध्ये जरा काय होतं का? माझ्या मनात असं काही नव्हतं, कारण एकतर मी टेन्शन घेणारा माणूस नाही. मला प्रत्येक कितीही मोठा कलाकार समोर असला तरी मी त्यांच्याकडे त्याच कॉन्फिडन्सने त्यांच्यासमोर उभा राहायचा प्रयत्न करतो. आणि माझ्या मनात मेन हे असतं की मला शिकायला खूप मिळणार आहे, त्यामुळे माझी ती अपेक्षा असते मेन. आणि लकीली तसं होतं, त्यामुळे माझ्या मनात दडपण असं काही नव्हतं, पण उत्सुकता खूप होती की आता मला काय काय शिकायला मिळणार. मग आपलं जे भोबोचं जे कॅरेक्टर आहे व्यंकटेश भोंडे, हे जर कॅरेक्टर प्रशांत दामले सरांनी केलं नसतं तर तुम्हाला काय वाटतं ते कुणी चांगल्या पद्धतीने केलं असतं? खरं सांगू, मी आता भोबोचं शूट केलं आहे. भोबो नंतर मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 2दा त्याचं स्क्रीनिंगला पाहिला आणि त्यामुळे मला तरी आता मी कोणाला इमॅजिनच करू शकत नाही त्या कॅरेक्टरमध्ये अदर दॅन प्रशांत दादा, कारण त्यांनी ते इतक्या सुंदर पद्धतीने ते कॅरेक्टर केलं आहे की आता माझ्यासमोर व्यंकटेश भोंडे म्हणल्यावर हीच व्यक्ती उभी राहते, बाकी कोणती नाही. म्हणजे हे एकदम फिक्स होतं, फिट होतं. म्हणजे मी भरतला शूटिंग नंतरही आणि आमचं सगळ्याच वेळेला बोलणं होताना म्हणलं की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन आणि इतकी चांगली कास्टिंग कुठल्याही फिल्ममध्ये बघायला मिळत नाही. अरे वा, म्हणजे एकंदरीत डायरेक्टरनं सगळी कास्टिंग एक नंबर केली. फारच क्लास, अमेझिंग. अरे वा. मग जसं आपण बघतोय शार्लॉक होम्स, जेम्स बॉन्ड ह्यांच्या कशा एकामागे एक सिरीज आल्या त्या, मग तुम्हाला काय वाटतं आपल्या भोबोच्या पण अशी एकामागे एक सिरीज यायला पाहिजे का? मला तर वाटतं यायलाच पाहिजेत. ही एक सुरुवात आहे व्यंकटेश भोंडे या कॅरेक्टरची. मला वाटतं असे सिक्वेल्स, कारण मराठीत आपल्याला सिक्वेल हा प्रकार बघायला मिळत नाही, त्यामुळे आणि हे स्टोरी वाईज असल्यामुळे आणि ते एका गुप्तहेराची कथा असल्यामुळे मला वाटतं ही अजून खुलवायला अजिबात हरकत नाही. आणि खूप शेड्स आहेत, खूप अँगल्स आहेत आणि खूप अशा स्टोरीज मिळत जातील की ज्याला व्यंकटेश भोंडे हे कॅरेक्टर खूप चांगला न्याय देऊ शकेल. अरे वा. आणि सर दादा आम्ही असं पण ऐकलंय ह्या भोबोचं जे शूटिंग झालंय
ते सगळं शूटिंग 99% शूटिंग ही खऱ्या लोकेशनवर झालं. एक खरं आहे का की ॲब्सोल्युटली खरं आहे. कारण मला वाटतं एक तर तो भरतचा खूप चांगला डिसिजन होता की सगळं शूटिंग हे रिअल लोकेशन्सवर झालं पाहिजे. म्हणजे इव्हन त्यातले काही सिक्वेन्सेस आहेत जे डॉग हॉस्पिटल्स किंवा पेट हॉस्पिटल्सशी रिलेटेड आहेत, ते पण आम्ही ॲक्च्युअली हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस जाऊन शूट केले. कारण नाहीतर तुम्हाला तो फील येत नाही. नाहीतर आता कसं आहे, आता व्ह्युअर्स पण स्मार्ट झालेत, त्यांनाही कळतं की स्टुडिओ कुठलं आणि रिअल लोकेशन कुठलं. आणि ही फिल्म अशी ही पेट्सबद्दल किंवा स्ट्रे डॉग्सबद्दल एक इतका चांगला सोशल मेसेज देते. सो त्यांच्या कंडिशन की आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, पेट हॉस्पिटल्समध्ये, ॲनिमल हॉस्पिटल्समध्ये तिथल्या कंडिशन्स काय असतात, लोक काय पद्धतीने त्यांना ट्रीट करतात, हे लोकांपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांना त्यातले सिरियसनेस जाणवणार नाही. त्यामुळे मला वाटतं या रिअल लोकेशन्स घेणं खूप गरजेचं होतं. आणि तिथल्या कंडिशन्स बघून, तिथे असलेले लोकांचे अनुभव बघून लोकांना निश्चित कळेल की हा काय सिरियस लेवलचा इश्यू आहे. म्हणजे एकंदरीत ह्याच्यामध्ये आर्ट डायरेक्टर नव्हताच. नाही, पण भरतचं काम हे अमेझिंग आहे. कारण मी त्याच्याबरोबर सिरियलमध्ये काम केलेलं आहे, त्याची कामाची पद्धत मला माहिती होती. पण एक फिल्म आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकत्र केली, त्यामुळे मला खरोखर माहीत नव्हतं की काय आउटपुट असणार आहे याचा. स्क्रिप्ट तर खूप ताकदीचं होतं, पण तो कशा पद्धतीने प्रेझेंट करेल, कशा पद्धतीने शूट करेल याच्याबद्दल मला माहिती नव्हती. आणि मी कुठेतरी एक माणसाची वाईट सवय आहे, म्हणजे ती माझ्यातही आहे, की कुठेतरी ना तुम्ही आधी जज करायला जाता की अरे कदाचित सिरियलसारखंच होईल का, किंवा असं की एक सिरियलचा एक टिपिकल एक रादर व्ह्यूविंगचा एक टाईप असतो की त्या पद्धतीने मराठी सिरियल आपल्याला दिसतात कुठलीही असली तरी. पण ड्रास्टिक डिफरन्स म्हणजे ही फिल्म पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आता भरतच्या प्रत्येक फिल्ममध्ये मी असलं पाहिजे. अरे वा, क्या बात आहे. मग रेग्युलर स्टोरीला नसलेला हा चित्रपट आहे. रेग्युलर स्टोरीला म्हणजे लव्ह स्टोरी नाही, हाणामारी नाही, एकदम सिंपल की बाबा एका कुत्र्यानं आपल्या मालकिनीला फाडलं. मग तुम्हाला काय वाटतं, पाळीव एखादा कुत्रा आपल्या मालकाला असं फाडील का? कधीच फाडू शकत नाही. कारण एक वेळ घरातला नोकर तुमच्यावर हल्ला करू शकतो, पण तुम्ही ज्याला प्रेम लावलंय ते कुत्रं तुमच्यावर कधीच हल्ला करत नाही. काय तुम्ही जर एखाद्या प्राण्याला जर वाईट ट्रीटमेंट दिली, त्याला जर त्रास दिला, त्याला मारलं, तर उद्या तो तुमच्यावर हल्ला करणार, कारण त्याला स्वतःचा जीव आहे, त्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही घरात पाळलेलं कुत्रे त्याला तुम्ही त्याच्यावर मनापासनं प्रेम करता, तो तुमच्यावर कधीच हल्ला करणार नाही. तुमच्यावर हल्ला करणाऱ्यावर तो हल्ला करेल, पण तुमच्यावर कधी करणार नाही. वा, म्हणजे एकंदरीत कुत्र्यासारखा इमानदार दुसरा प्राणी नाही. 100%. मग आता कसं आहे की सेटवर एखादी तुमच्या अशी अविस्मरणीय घटना घडली का की जी आपल्या जनता जनार्दनला तुम्ही सांगू शकाल? सेटवर अशा खूप घटना घडल्या. कारण मला आठवतं ती हीच गोष्ट की त्यातले काही सिक्वेन्सेस आहेत ज्यात मी पोहतोय आणि तिथे व्यंकटेश भोंडे येतो. आता गंमत सांगायची म्हणजे मला विशेष, मी पोहण्याचं ट्रेनिंग घेतलेलं नाही, मला विशेष पोहता येत नाही. पण भरतचा हा हट्ट होता की नाही तू करू शकतोस, आणि त्यांनी मला विश्वास दिला की तू कर, मी आहे तिकडे, आपण ते शॉट्स घेऊया. आणि लिटरली सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत मी पोहत होतो आणि ते सगळे सिक्वेन्सेस आम्ही कंप्लीट केले. सो मला वाटतं कुठेतरी भरतचा प्रत्येक माणसाबद्दलचा, प्रत्येक कलाकाराबद्दलचा असलेला विश्वास त्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल, आणि त्यामुळेच इतकं चांगलं प्रॉडक्ट लोकांसमोर आलं आहे. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आता 22 एप्रिलला भोबोचं वादळ चित्रपटगृहात धडकणार आहे. मग ह्याच्याबद्दल आपल्या जनता जनार्दनला जरा सांगताल का, कसं काय? 22 एप्रिलला भोबो रिलीज होणार आहे जवळच्या सगळ्या सिनेमागृहात. तेव्हा तुम्ही जाऊन आवर्जून बघा, कारण एकतर अतिशय वेगळी कथा आहे, आणि नुसतं सांगायचं म्हणून सांगत नाही, पण नक्कीच एक खूप वेगळी कथा आहे. एक मर्डर मिस्ट्री आहे, त्याला एक अत्यंत हृद्य असा अँगल आहे, आणि तुमचे लाडके प्रशांत दामले आणि बाकी सगळे लाडके कलाकार यात खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुमच्यासमोर येणार आहेत. त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. 22 एप्रिलपासून मी तर म्हणतो रोज बघा. तर ऐकलं का मंडळी, 22 एप्रिलला भोबो चित्रपटगृहात येतोय, बघायला विसरू नका. धन्यवाद. हाय, मी सौरभ गोखले, अँड कीप वॉचिंग पॉपकॉर्न मराठी. चव फिल्मी आहे.